ಡೆವಲಪರ್ ಉದ್ಯಮಿ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದವರಾದರೂ ನಗರದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದು ನೀರಿನ ಕೊರತೆ ಕಂಡು ಕಳೆದ ಕೆಲ ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಟ್ಯಾಂಕರ್ ಮೂಲಕ ಉಚಿತ ನೀರು ಪೂರೈಸಿ ಸಾಮಾಜಿಕ ಬದ್ಧತೆ ಕಾಪಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಈ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಗೋವಿಂದ ಟಕ್ಕೇಕರ್, ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಬಳಕೆಗೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಎದುರಾದರೂ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಗೂ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು अभिप्रायवन्न पटरो। 20 फेब्रुवारी 2024 या रोजी सुरू करण्यात आली। सुरुवातीला सुळगे येळ्ळूर गावात सुरू केली, त्याच्यानंतर 2 दिवसानंतर 7 गावांना ही योजना मोफत पाणी वाटप योजना सुरू करण्यात आली। त्यानंतर गेली आता जवळजवळ 3 महिने 15 दिवस म्हणजे 3.25 महिने 3.5 महिने होत आले। एकही दिवस बंद न करता दररोज 48 टँकर 7 गावांना मोफत पाणी वाटप योजना व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे आणि जनतेने पण मला साथ दिलेली आहे। तसेच माझं एक मत आहे की ही योजना खरोखर ही सरकारनं पाण्याची योजना चालू करायची होती। गेल्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सरकारला याची जागरूकता पाहिजे होती, तर सरकारने त्याच्यात दखल घेतली नाही। म्हणून मी एक संकल्पना सुचवली की पाणी टंचाई होणार त्याच्या अगोदरच मी ही योजना चालू केली आणि ती यशस्वीरित्या मी पार पाडवली। ही योजना खरं तर ग्रामपंचायतनी आपल्या फंडातून किंवा सरकारीच्या फंडातून करायची होती, कारण त्यांनी कोणतीही ह्या 7 गावांना कोणती एकही पंचायतने किंवा माजी जिल्हा पंचायत सदस्य असू देत, इथले आमदार लोकप्रतिनिधी असू देत, यांनी कोणतेही या जनतेची दखल घेतलेली नाही आहे। म्हणून आता पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने विचार करून पुढचा नेता कोणता असावा, समाजाची काळजी घेणारा, समाजाची दखल घेणारा नेता निवडावा, ही जनतेकडे मी मागणी करतो। आपलं नाव? माझं नाव गोविंद रामचंद्र टक्केकर, मूळ गाव सुळगे येळ्ळूर, माझं जन्मगाव। मी ह्या गावात जन्मलो आणि माझा व्यवसाय आहे बिल्डर। ಕಳೆದ 3.5 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ರಾಜಹಂಸಗಡ, ಸುಳಗ, ದೇಸನೂರು ಮೊದಲಾದ ಪ್ರದೇಶಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಉಚಿತ ನೀರು ಒದಗಿಸುವ ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡುವ ಕೆಲಸ ಗೋವಿಂದ ಟಕ್ಕೇಕರ್ ಅವರು ಮೂಲಕ ನಡೀತಾ ಇದೆ। ಇಂಜಿನಿಯರ್ ಮತ್ತು ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಿರುವ ಗೋವಿಂದ ಟಕ್ಕೇಕರ್ ಅವರು ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ಮುಂದಾಗಿದ್ದು ಉಚಿತ ನೀರು ನೀಡುವ ಮೂಲಕ ಸಮಾಜ ಸೇವೆಗೆ ವಿಶಿಷ್ಟ ಛಾಪು ಮೂಡಿಸಿದ್ದಾರೆ। 4 दिवस पाणी नाही बघा, आम्हाला पाणीच मिळेना, फार त्रास व्हायला लागला पाण्यापासून। यांनी दिल्यापासून थोडं म्हणजे आता यांनी दिल्यापासून आम्हाला थोडं त्रास नाही बघा। गोविंद टक्केकर देतात म्हणजे 1-2-4 महिन्यापासून द्यायला बघा, तेवढे द्यायला लागलाय पाण्याचं। तेव्हापासून जरा कमी आहे त्रास। वावरासाठी वापरता काय कशा? हे बाहेर वापरावं वावरासाठी। प्यायला दूध तिकडनं देतात, तिकडे जाऊन आणावं लागलंय ते पण, इथं पण पडेना पाणी। हे पण नळ बंदच झालंय, पाण्यापासून त्रास व्हायला लागला भरपूर। काय तर आमची व्यवस्था करा पाण्याची। होय, त्यांनी आता टक्केकरने थोडं मोफत दिलेत म्हणून बरं आहे। होय 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 त्यांनी दिलेत म्हणून चांगलं व्हायला लागलं बघा, आमचं पाण्यापासून त्रास नाही आहे। काय तर तुम्ही बघून कुठं काय पण पाण्याची एवढी व्यवस्था आम्हाला करा। ठीक आहे। या गावामध्ये पाण्याचा जास्त त्रास आहे म्हणजे तोच आहे बघा, दुसरा काही नाही। मेन म्हटलं तर तोच आहे। महादेव पवार, कन्नडमा न्यूज नेटवर्क, बेळगावी।